नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झाले। या हल्ल्यानंतर पिंपरी चिंचवड येथील 32 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत, ज्यात रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत। आता त्यांच्याकडून मदत ही मागितली जात आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून धीर दिला। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझं बोलणं झालंय। मी सगळी व्यवस्था करतो, तुम्ही घाबरू नका, अशा शब्दात अजितदादांनी पर्यटकांना धीर दिला आहे। भारतीय क्रिकेट विश्वातील सध्याच्या आणि माजी खेळाडूंनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत। तसंच लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे। जावली तालुक्यातील कोलीवाडी या गावात अंत्यसंस्कारावेळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात माजी सभापतींसह 24 महिला व पुरुष जखमी झाले आहेत। जखमींना तालुक्यातील सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डोंबिवलीतील 3 मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून 2 पार्थिव पुण्यात येणार आहेत। मुंबई आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत, तर पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ कोऑर्डिनेशन पाहत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अंबरनाथ मधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा हल्लेखोर जितेंद्र पवार याने पोलिसांना थेट चॅलेंज दिलंय। मला शोधणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस असं जाहीर आव्हान जितेंद्र पवार यांनी दिलंय। या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यातील एका 40 वर्षीय तरुणाची सिने स्टाईल पाठलाग करून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। गोपाळ सोमा मालचे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। राहुल कोळी असं आरोपीचं नाव आहे। दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांना केवळ 100 रुपये दिले नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चांगलंच अंगलट आलंय। मुंबई पोलीस दलाच्या शिस्तीस व लौकिकास मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचवणारे हे अशोभनीय कृत्य असल्याचा ठपका ठेवत कॉन्स्टेबल सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी यांना निलंबित करण्यात आलं आहे। ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापरासाठी प्रयत्नशील असलेले शरद पवार आणि अजित पवार कारखानदारांकडून होणारी कटमारी तसेच साखरेच्या उतार्यातील चोरीतून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीबाबत मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी विचारलाय। केमिकल वाहतूक करणारा टँकर मुंबईहून कणकवलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या टाटा पंच कारला धडक देत उलटला। मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर वायू गळती झाल्याने दुर्गंधी पसरली, तर काही वेळासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। गरजवाई तरुणास पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि सासूसह 14 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बंडू हा पत्नीसह 10 वर्षांपूर्वी सासूरवाडीत जामगाव येथे राहून सासूच्या नावे असलेली शेतजमीन कसत होता। तथापि पुढे काही दिवसांनी पत्नीचे तिच्याच नात्यातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं होतं। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात एसटी महामंडळ सतर्क झाले आहे। आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे। वर्षभरात सुमारे 6 भरारी पथकांमार्फत बसेसची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 169 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 37,878 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। कोयना कांदाटी खोऱ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे या ठिकाणी बांधण्याचे व कोयना धरणातील गाळ काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। श्री उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दरेगावी आले होते। 5 दिवसांचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधाऱ्यांच्या योजनांची पाहणी केली।
2 वर्षांपूर्वी शहरात मोठ्या थाटामाटात सुरू झालेली नीरज मल्टीपर्पज बँकेचे व्यवहार अडचणीत आले असून ग्राहकांच्या लाखोच्या ठेवी परत देण्यास बँक संचालक टाळाटाळ करत असल्याची तक्रार खुद्द बँक शाखा व्यवस्थापकांनीच चांदूर रेल्वे पोलिसात केली आहे। यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झालंय। राज्य शासनाने वाळू धोरण जाहीर केलंय, त्यामुळे योग्य दरात वाळू उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकात व्यक्त केली जात आहे। मात्र प्रत्यक्षात वाळू उपलब्ध झाल्यानंतर वाळू स्वस्तात मिळणार की महागडी ही बाब स्पष्ट होणार आहे। तरीही तालुकानिहाय दरपत्रकात कुठे कुठे नागरिकांसाठी वाळू परवडणारी नाही। मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला नुकताच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून 12,800 कोटींच्या EPC करारासाठी अधिकृत खरेदी आदेश प्राप्त झालाय। या करारांतर्गत कर्नाटक मधील कैगा युनिट्स 5 आणि 6 प्रत्येकी 700 MWE क्षमतेचे 2 अणुऊर्जा रिएक्टर्स बांधण्यात येणार असून हा गौरवाचा आणि मैलाचा दगड ठरणारा क्षण आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र देशावरील दहशतवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वतःची संधी शोधत विमान तिकिटाचे दर 3 पटीने वाढवले आहेत। सोशल मीडियावर काही युजर्स कडून सध्याच्या विमान तिकिटांचे दर शेअर करण्यात आले आहेत। जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली। रॉबर्ट वाड्रा म्हणाले की या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 28 लोकांना मी श्रद्धांजली वाहतो। देशातील वातावरणामुळे हा हल्ला झालाय। मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखलं जाणं किंवा मूर्ती शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करणे यामुळे हा हल्ला झालाय। मंगळवारी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे। देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झालाय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदीचा दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले। त्यांनी त्यांचा 24 एप्रिल रोजीचा कानपूर दौरा देखील रद्द केलाय। कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्यासह 27 जणांचा मृत्यू झालाय। कानपूर येथे 24 एप्रिल रोजी 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार होतं। इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेनं 2024 साठी स्मार्ट सिटी इंडेक्स जाहीर केलाय। या यादीमध्ये एकूण 142 शहरांचा समावेश करण्यात आलाय। या यादीत जगातील अव्वल शहर ठरलंय स्वित्झर्लंड मधील झ्युरिक। दुसऱ्या स्थानावर नॉर्वेची राजधानी ओस्लो आहे, तर तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे। आशियातील एकमेव शहर सिंगापूर या यादीत 5व्या क्रमांकावर आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजतंय। डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जगात उलथापालथ झाली असून इराणही त्यापासून वेगळा राहिला नाही। ट्रम्प यांनी पहिल्याच डावात इराण सोबतचा अणुकरार मोडला, पण दुसऱ्या डावात टॅरिफ वॉरमुळे खळबळ माजल्यानंतर त्यांनी इराणला आमंत्रण पाठवलं। तर आता खोमेनी यांनी भारत, चीन, रशिया सोबत व्यापारी संबंध वाढवण्याचे ठरवले आणि यामागे नेमकं काय प्लॅन आहे याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अजून भारताने उत्तर दिलं नाही, पण हे उत्तर देण्याआधीच पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे। पाकिस्ताननं बॉर्डरच्या आसपास मिलिटरी तैनाती वाढवली आहे। सोशल मीडियावरून हे दावे केले जात आहेत। पाकिस्तानकडून फायटर जेट्सची तैनाती केली जाते। पाकिस्तानने मात्र अजून यावर पुष्टी केली नाही। सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत। नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मानधनावर 309 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। या संदर्भातील जाहिरात महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर बेरोजगारांच्या अक्षरशः उड्या पडल्या असून 309 जागांसाठी तब्बल 3039 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे।
अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाचे $2.2 अब्ज अनुदान गोठवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विद्यापीठ प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रश्नी बोस्टन फेडरल न्यायालयात याचिका दाखल केल्याचं विद्यापीठातर्फे सोमवारी सांगण्यात आलं। कॅम्पसवर आंदोलने थांबवण्याचे निर्देश हार्वर्डने धडकावून लावल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अनुदान गोठवले होते। भारती एअरटेल लिमिटेड आणि त्यांची उपकंपनी भारती हेक्झाकॉम लिमिटेडनं एका निवेदनात सांगितलंय, अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेडचे 400 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमच्या वापराचे हक्क मिळवण्यासाठी अंतिम करार केला आहे। हे स्पेक्ट्रम 26 गीगाहर्ट्झ बँड मधील आहेत। यात गुजरात, मुंबई, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू या 6 सेवा क्षेत्रांचा समावेश आहे। भारतीय शेअर मार्केटमध्ये सलग 7व्या दिवशी तेजीचा उत्साह पाहायला मिळतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीचा 90 दिवस लांबणीवर ढकलण्याची घोषणा केल्यापासून भारतीय बाजार जोमाने आगेकूच करत आहे। ऑक्टोबर 2024 पासून सतत विक्री केल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आता निव्वळ खरेदीदार बनले आहेत। गेल्या 5 ट्रेंडिंग सत्रांमध्ये विदेशी पाहुण्यांनी भारतीय इक्विटीमध्ये 2 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर फवाद खान आणि वाणी कपूर अभिनीत अबीर गुलाल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर तीव्र होत आहे। हा रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट 9 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे। मात्र या हल्ल्यामुळे सोशल मीडियावर त्यावर बंदी घालण्याची मागणी आहे। फवाद खान अनेक वर्षांनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय। आता पहलगाम मधील हल्ल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतप्त झालाय। क्रिकेट आणि क्रिकेटपटूही त्याच्या परिणामापासून वाचले नाही। बीसीसीआयनं IPL सामन्यांबाबत काही मोठे निर्णय घेतले आहेत, तर एका अनुभवी क्रिकेटपटूनं पाकिस्तान सोबत क्रिकेट पूर्णपणे बंद करण्याबद्दल मागणी केली आहे। भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील माजी विकेटकीपर फलंदाज श्रीवत्स गोस्वामीनं पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याविरुद्ध संताप व्यक्त केलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।